तरच जय महाराष्ट्र पब्लिक, ओम जगताप आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे परत तुमचं. तर हे तुम्हाला मेल आला असेल असा डिग्री प्रिव्ह्यूचा. तर डिग्री प्रिव्ह्यू अवेलेबल इन युअर लॉग इन. लास्ट डेटची आहे ती 22/8/2026. त्याच्या आधीच तुम्ही करून घ्या. तर काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, आता डिग्री प्रिव्ह्यू म्हणजे कशासाठी ते तुम्हाला सांगतो. आधी जर तुमचं समजा PRN नंबर चुकून राहिलेला असेल टाकायचा, तर तो व्यवस्थितपणे टाकून घ्या, कारण तुम्हाला आत्ताच ऑप्शन आहे. तर सगळ्यात पहिले काय करा, डॅशबोर्डवरती या आणि इथं लॉग इन करून घ्या. तर इथं लॉग इन करा आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड जो असेल तो टाका आणि इथं कॅपचा कोड आहे माझा 73019 आलेला आहे, तर मी टाकतो आहे. तर लॉग इन केलं त्यानंतर आपलं आहे की चेक करा एकदा PRN नंबर, त्यानंतर नाव वगैरे सगळं येईल. तर हे चेक करा. तर प्रिव्ह्यू नक्की करून घ्या, कारण त्याची डेट तुम्हाला सांगितली. तर आपला फर्स्ट सर्टिफिकेट केल्यानंतर इथं असं येतं. तर इथं आता आपल्याला काय फीडबॅक द्यायचा, तर फीडबॅक देऊन ठेवा. फीडबॅक जर तुम्ही कट केला तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळं फीडबॅक देऊन टाका. काय असेल तो एकदा फीडबॅक देऊन टाकायचा. तर फीडबॅक चांगलाच द्या. त्यानंतर इथं आता ऑल स्टुडंट हू हॅव रिसीव्ह द ईमेल कॅन चेक द ड्राफ्ट for the degree. If you have not received the email then don't worry, your application is still in process. म्हणजे प्रोसेसवरच आहे. 11/9/2025 ही लास्ट डेट असणार आहे त्यामुळे डिग्री प्रिव्ह्यू करण्यासाठी. तर इथं क्लिक करा आणि इथं तुम्ही आता जे क्लिक केलं आहे ना, तर इथं तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा हा ॲप्लिकेशन फॉर्म. तुमचा जे तुम्ही पेमेंट केलं आहे ना तो फॉर्म आहे. तर हा फॉर्म नक्की डाउनलोड करा, कारण हा फॉर्म जर डाउनलोड नाही केला ना तुम्हाला पुढची प्रोसेस करायला जमणार नाही. तर हा फॉर्म आपल्याकडे राहू द्या, कारण याचं आपल्याकडे प्रूफ असतं की आपण पेमेंट केलं होतं की नाही. आणि इथं आता काय करायचं, नाव सेव्ह करायचं. तर आता मी असं नॉर्मली टाकतो आहे, तुम्ही काही पण टाकू शकता. तर डिग्री सर्टिफिकेट ॲप्लिकेशन फॉर्म, तर असं मी इथं टाकतो आहे. तर क्रिएट केलं, सिलेक्ट केलं आणि अपलोड केलं. तर आता हे ड्राईव्हला सेव्ह झालं आहे, कधी पण मी डाउनलोड करू शकतो. त्यानंतर इथं खाली प्रिव्ह्यू डिग्री ड्राफ्ट असं नाव येतं आहे, तर इथं क्लिक करायचं. तर आता इथं बघू शकता, तर आपलं पेमेंट सक्सेस आहे. तर प्रिव्ह्यू डिग्री ड्राफ्टवरती क्लिक करायचं ॲक्शनमध्ये. तर इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं डिग्री प्रिव्ह्यू म्हणजे काय, इफ एनी चेंजेस इन PRN. जर तुम्हाला चेंजेस करायचे तुमच्या PRN नंबरमध्ये तर तिथं टिक करू शकता. चेक्सबॉक्स आहे तिथं फक्त तुम्ही टिक करा. तर इथं कॉम्प्युटर खाली तुम्हाला काय चेंजेस करायचे ते रेडमध्ये तुम्हाला दिसत असेल. आता खाली जर यायचं तर नावसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. सो फॉर एक्झाम्पल तुमचं नाव चुकीचं कधी होतं आपल्याकडून की नाव चुकतं, तर आता तुम्हाला हा चान्स आहे शेवटचा. तर हे दुरुस्त करून घ्या, तुमचं काय असेल ते व्यवस्थित करा आणि त्यानंतर इथं टिक करा. आणि इथं साईडला तुम्ही डॅशबोर्डवरती बघू शकता स्टुडंट लॉग इन, आणि ते भरपूर सारे ऑप्शन दिले लॉगआउटसुद्धा. तर लॉगआउट नका करू, एकदा पूर्ण प्रोसेस एकदा बघून घ्या आणि समजून घ्या, त्यानंतरच तुम्ही हे करू शकता. आणि हे दुसऱ्यालासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमच्या मित्रांनासुद्धा समजलं पाहिजे की डिग्री प्रिव्ह्यू म्हणजे काय असतं. तर ॲड्रेस वगैरे चेंज नाही होऊ शकत, हे लक्षात राहू द्या. जे फक्त टिक दिलं आहे तेच करू शकता. स्टुडंट नेम इन मराठी, हे तुमचं नाव चुकलं असेल तर एकदा इथं दुरुस्तसुद्धा तुम्ही करू शकता टिक करून. असं टिक करायचं आणि टिक केल्यानंतर खाली ऑप्शन येतं बघा, इथं राईट करायचं या बॉक्समध्ये. तर तिथं राईट करायचं जे तुम्हाला चेंजेस करायचं आहे ते. तर आता इथं माझं तर एकदम व्यवस्थित वाटतं. मी चेक केलं तर काही चेंजेस नाही. फर्स्ट क्लासमध्ये आहे आणि इथं 2026 आहे पासआउट. तर इथं जर वाटलं तर तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं दाखवलं जातं मी, कंटिन्यू करून द्यायचं. आणि इथं बघू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल. तर सक्सेसफुल सबमिटेड झाले तर डिग्री प्रिव्ह्यू यालाच म्हणता. तर ज्यांचं राहिलं त्यांनी नक्की करून घ्या. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. जय श्रीराम.